नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी बांधवांसाठी एक सावधान ठेवण्याची एक गोष्ट आहे की मी आता धुळे जिल्ह्यातून शिंदखेडा तालुक्यातून डाबली धांधर इथून मी बोलत आहे। तर अंकलेश्वरवरून जे शेतकरी बांधव खत आणत असतील, फवारणी आणत असतील, तर त्यांनी कृपया ती अंकलेश्वरची जी फवारणी ती बॅन करावी। बरेच शेतकरी बांधवांचे नुकसान झालेलं आहे। म्हणजे तोंडाशी आलेला घास, पूर्ण जे टॉनिक आलेलं आहे तिथून कीटकनाशक, ते अतिशय केमिकल युक्त आहे, खूप मोठा स्कॅम आहे। तर त्याच्यामुळे शेतकरी बांधवांचं पूर्ण पिकं नुकसान झालेलं आहे, पूर्ण कापूस जळत आहे। तरी ज्या शेतकरी बांधवांनी ते अंकलेश्वरून आणलं असेल ते कृपया त्याच्या थोडासा पिकावर प्रयोग करावा आणि तिथंच ते थांबवावं। आणि याच्यापुढे आपल्या महाराष्ट्र शासनाने जे काही कृषी सेवा केंद्र प्रमाणित आहे, तुम्हाला जे स्थानिक असेल तुमच्या बाजारपेठेप्रमाणे त्या कृषी सेवा केंद्राकडूनच आपण फवारणी घ्यायची आहे, ही सर्वांना कडकडीची विनंती आहे। बरेच शेतकरी मायबापांचं नुकसान झालेलं आहे। नंदुरबार असेल, धुळं असेल, शिंदखेडा असेल, मला बरेच शेतकरी बांधवांचे फोन आलेले आहेत। तरी सर्वांना एक विनंती आहे, अंकलेश्वरवरून ज्यांनी फवारणी आणली असेल कृपया करून त्यांनी फक्त थोडासा प्रयोग करावा आणि जर नुकसान होत असेल तर तिथं तात्काळ थांबवा। आणि आपल्या इथं ते कृषी सेवा केंद्र प्रमाणित असतील महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून, तर कृपया त्यांनी तिथूनच घ्यावे। आणि मी माझ्या महाराष्ट्रामधील सर्व कृषी सेवक मालकांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांचा कल का केला की जास्तीचा दर आहे इथलं महाराष्ट्रामध्ये, आपलं जे प्रमाणित केलेलं आहे ते शेतकऱ्यांना परवडत नाही। त्याच्यामुळेच आपण शेतकरी बांधवांना अंकलेश्वरला जावं लागलं, परंतु तिथं देखील शेतकऱ्याशी धोकाधडी झालेली आहे। तर आपल्या योग्य भावाप्रमाणे आपणही शेतकऱ्यांना मदत करावी, जेणेकरून 12 महिन्याचं पीक राहतं। आणि अंकलेश्वर येथून जे आणलेलं फवारणी आहे त्याच्यामुळे खूप माझ्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान होण्यापासून वाचवू शकेल। धन्यवाद।